माझे विचार व्यक्त करतो। आजच्या या मोहोळ तालुक्यामध्ये तहसील कार्यालय व्यवस्थित नियोजनबद्ध चालत असताना या मोहोळ तालुक्यातल्या चालू असलेल्या विकासाला टाकळी, पाटपूल, पिनूर, शेतपळ, नरखेडगीत या गावाच्या नागरिकांना वेठी धरण्यासाठी आणि या गावाच्या शेतकऱ्यांना दावणीला बांधण्यासाठी आंबेडकरांचा हा एक कलमी कार्यक्रम गेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाला मंजुरी मिळवल्यापासून चालू आहे। या मोहोळ तालुक्याचे लोकविश्वास राजन पाटील आणि हा मोहोळ तालुक्याचा कर्तनकार राजन पाटील, तुम्ही गेल्या 35 वर्षापासून या मोहोळ तालुक्याचे नेतृत्व करताय। राजन पाटील आपल्याला 3 पंचवार्षिकला माझ्या या मोहोळ तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेला, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, दीनदलितांना, माता भगिनींना तुम्हाला 3 वेळा आमदार केलं। नंतर मोहोळ तालुका हा राखीव झाला। मोहोळ तालुका राखीव झाल्यानंतर 3 वेळा आमदार तुमच्या नेतृत्वाखाली निवडून आले। या मोहोळ तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातल्या कामठी असो, हळदवाडी असो, कोरंबे असो, बेगमपूर असो, आरवळे असो, या कानाकोपऱ्यातल्या जनतेने तुम्हाला मतदान करून राखीव आमदार 3 वेळा निवडून दिले। या उत्तराची परतफेड तुम्ही असं करताय काय? मी राजन पाटलांना आव्हान करतोय, विचारू इच्छितोय, राजन पाटील तुम्ही अंगरवाड्यापती नेते नाहीत। भारत देशामध्ये लोकशाही असताना या जंगलातल्या युरोपांना सुद्धा गोळ्या घालून मारल्या की भारत देशाची लोकशाही असताना 50 वर्ष